अनवॉन्टेड मॅरेज, लेखिका स्नेहलता गाडे, भाग 43. यू डोंट लाईक माय टच? यू रिमेंबर आवर स्पेशल मोमेंट्स? जुन्या आठवणी आठवण द्यायचा प्रयत्न चालू होता तिचा. आईला भाई मोठा छुपा रुस्तम निघाला. स्पेशल मोमेंट बोलते ती. भाभी आता काही याला सोडत नाही. आज याची खिचडी पक्की. 3 माकडं जी सध्या रुहानवर वॉच ठेवून होती, ती सध्या त्या सानूचं बोलणं ऐकून शॉक झाली होती. वेदांत, स्टॉप इट, ऐकू तर दे आम्हाला. कोपऱ्यात लपून कान लावून ऐकत होते. नक्की काय सीन आहे हे कळायला तयार नव्हतं. आपला भाई असा नक्कीच नाही असं वाटत होतं त्या वेदिकाला. म्हणून नक्की काय बोलणं होत आहे हे ऐकायचं होतं. सानू प्लीज, आय एम ऑलरेडी मॅरिड, वी आर जस्ट फ्रेंड. रुहान आता सरळ उभा राहत बोलतो. शिवानीला जेलस फील करण्यासाठी त्याने फक्त नाटक केलं होतं, पण आता ही जास्तच गळ्यात पडायला लागली तर त्याने सरळ दूर केलं. माहीत नाही का, पण सारखा शिवानीचा चेहरा डोळ्यासमोरून येत होता. कधी काळी हमविस्तर झालेली सानूही आता जवळ नको वाटत होती. सो व्हॉट, आय नो तुझं लग्न कोणत्या हालतमध्ये झालं आहे. ती बहनजी तुझी बायको नाही होऊ शकत. तुमच्यात नवरा बायकोचं नातं नाही हे कळतं मला. नाहीतर तिच्या समोर तू माझ्याशी असं बोलला नसता. प्लीज रुहान, सोडून दे तिला. आपण लग्न करू. आधी पण आपण रिलेशनमध्ये होतो ना, मग आता का नको? सानू आता त्याला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत होती. स्टॉप दिस नॉनसेन्स. एकदा सांगितलं ना दूर राहायचं, तेव्हा जे झालं त्यात दोघांची मर्जी होती आणि आता मला तुझ्यात काहीच इंटरेस्ट नाही. सॉरी. तिला सांगूनही पटत नाही म्हणून आता शेवटी तो वैतागला होता. सरळ निघून गेला तो. इतक्या सहज मी तुला जाऊ नाही देणार. तू फक्त माझा आहेस. मी तुला मिळवून राहणार, बाय हुक और बाय क्रुक. सानू चिडून पाय आपटत निघून गेली. घरात आलेला रुहान आता शिवानीला शोधत होता. भाभी किचनमध्ये काय करते काय माहीत. त्या सानू बेबीसाठी सँडविच बनवते आहे वाटतं. अजून भाभीने नाश्ता पण नाही केला. 3 माकडं जणू त्याची भिरभिरती नजर पाहून त्याला हिंट देण्याचा प्रयत्न करत होते. कळलं होतं आपला भाई आधी कसाही असला तरी आता भाभीला चीट करत नाही, म्हणून मदत करत होते त्याच्या रूठे यारला मनवण्यासाठी. रुहान त्यांना नजरेनेच थँक्स बोलला आणि सगळ्यांची नजर चुकवून किचनमध्ये गेला. ती आपली मनातच बडबड करत होती. तो आलेलं तिला कळलंही नाही, पण कधी न येणारा आज तो किचनमध्ये आला होता फक्त तिच्यासाठी. त्याला पाहून स्टाफ शांत उभा राहिला. त्याने त्यांना इशारा करत आवाज न करता बाहेर जायचा इशारा केला. तसे सगळेच गालात हसत बाहेर निघून गेले. इतक्या गवळणी असताना लग्नाची गरज काय होती? नीच, कपटी, धूर्त, लंपट, हवस का पुजारी. सोडणार नाही मी त्याला. राज यापेक्षा खूप चांगला होता. मी उगाच या हॉट चेहऱ्यामध्ये गुंतत होते. असं कसं माझ्यासमोर त्याने तिला किस केलं? शी. त्रास होत होता. डोळे भरून आले. कितीही केलं तरी लग्नाचं नातं होतं. आपल्या समोर त्याचं हे वागणं नव्हतं सहन झालं. तिची चिडचिड तो तिथेच हाताची घडी घालून पाहत होता. इतका त्रास होत होता तर तेव्हाच बोलून दाखवायचं ना. बायको आहेस तर हक्क दाखवता नाही का येत? स्टुपिड. हसू येत होतं त्याला. कळत होतं तिचं मन, पण तिने स्वतःहून आपल्यावर हक्क दाखवावा असं वाटत होतं. आह. दुसऱ्या क्षणी तिच्या तोंडातून वेदनेची कळ ऐकू आली आणि त्याने तिच्याकडे धाव घेतली. डोळे भरले होते आणि हात जरा जास्तच जोरात चालू होता, म्हणून शिमला मिरची कापताना बोटाला कट बसला होता. त्याने जवळ येत तिचं बोट पाहिलं आणि लगेच तो हात नळाखाली धरला. एक काम नीट करता येत नाही. काय गरज आहे नको ते उद्योग करायची? माणसं आहेत ना घरात कामाला, तरी असे उद्योग करायचे असतात. आता लागलं ना. लागलं तिला होतं, पण त्रास त्याला होत होता. तिचं बोट पाहत लगेच त्याने आपल्या तोंडात घातलं. रक्त चोखत होता, पण तिचा जीव खालीवर होत होता. त्याच्या त्या ओठांच्या स्पर्शाने अंगावर शहारा आला होता. बावरून त्यालाच पाहत होती. थोडा वेळ आधी जो रुहान होता तो आपला, की आता पाहत आहे तो आपला, याचाच विचार करत होती. त्याची काळजी पाहून विचारात पडली होती. तो मात्र बडबड करत तिच्या बोटाला चोखत होता. चल आधी बँडेज लावूया, किती रक्त गेलं. त्याने तिचा हात ओढत तिला बाहेर घेऊन जाऊ लागला. रक्त तर हा माझं आठवत आहे आणि आता इतक्याशा कापल्याने पॅनिक होत आहे. नाटकी कुठला. कसं जमतं रे तुला असं दुतोंडी वागणं? काही गरज नाही तुझ्या अशा खोट्या सिंपथीची. शिवानीने त्याचा हात झटकला. रडू येत होतं
तरी त्याला बोलत होती. रुहानने तिच्या कमरेत हात घालून तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण हाय रे किस्मत, दुसऱ्याच क्षणी त्याच्या अंगावर आदळलेल्या तिने पुन्हा त्याच्या श्रीमुखात लगावली. देवा! 3 माकडं जो त्यांचा तो किचन सीन पाहत होते, त्यांनी लगेच आपल्या डोळ्यावर, तोंडावर आणि कानावर हात ठेवला. हाताची पकड त्याने सैल होऊ दिली नव्हती. किंचितही जागचा हल्ला नव्हता. चेहरा फिरवला होता. शक्य तितका राग कंट्रोल करायचा प्रयत्न करत होता. डोळे घट्ट मिटून घेतले होते. अजिबात हात लावायचा नाही मला. कोणीही यावं आणि टिकली मारून जावं हे ऐकलं होतं, पण इथं तर कोणीही यावं आणि किस करून जावं असं आहे. लाज नाही वाटत लग्न झालेलं असून असं तोंड मारत फिरता? अजिबात माझ्याशी बोलायचं नाही. लाज वाटते मला तुझी स्वतःचा नवरा म्हणून घ्यायची. बाई काही गप्प बसायचं नाव घेत नव्हती आणि अखेर व्हायचं तेच झालं. त्याच्या संयमाचा बांध अखेर फुटला. स्टॉप दिस नॉनसेन्स. आय स्वेअर, आता एक शब्द बोलली ना तर जीव घेईल तुझा. पहिल्यांदा त्याचा इतका मोठा आवाज ऐकला असेल त्याने. रागात आता त्याने सरळ तिला मागे असलेल्या ओट्याला टेकवले. दोन्ही हात तिच्या 2 साईडला लावून तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलत होता. रागाने डोळे लाल झाले होते आणि हातांच्या नसा फुगून वर आल्या होत्या. सध्या त्याची ती नजर पाहूनच तिला भीती वाटू लागली. लग्न मानत नाही, मला नवरा मानत नाही, मग कोणत्या हक्काने मला जाब विचारते? मी कोणाशी कसा वागतो याच्याशी तुला काय करायचं आहे? नाही आवडत ना मी, मग काय इथे राहते? का हे वैभव, हा ऐशो आराम सुटत नाही? मी तुझ्याशी काय वाईट वागलो ग? मी कसाही असलो तरी तुझा कधी फायदा घेतला आहे का? ज्या हक्काने तू इथे राहते ना, त्याच हक्काने मी मला हवं ते मिळवू शकलो असतो, पण नाही. जबरदस्ती करणं जमत नाही. सोड. तुला एक्सप्लेनेशन द्यावी इतकी तू महत्वाची नाही. तुझ्यासाठी मी एक घमेंडी, आकडू आणि कॅरेक्टरलेस मुलगा आहे ना, तर हेच खरं. वाटत होतं कुठेतरी मला तू आवडू लागली आहे, पण नाही. तू माझी आवड असूच शकत नाही. आय जस्ट हेट यू. ताड ताड बोलून तो तिला धक्का मारून निघून गेला. त्याचं बोलणं ऐकून का कुणास ठाऊक तीही हादरून गेली. काहीतरी आपलं दूर जात आहे असं वाटू लागलं. डोकं सुन्न झालं होतं. त्याची प्रत्येक गोष्ट खरी होती. ज्या हक्काने आपण त्याच्या जवळ राहतो, त्याच हक्काने त्याने त्याला हवं असतं तर आपलं सर्वस्व मिळवलं असतं, पण नाही. त्याने त्याची मर्यादा कधीच ओलांडली नाही. मग आपण त्याला ओळखायला चुकलो का? आपण कोणाचा राग कोणावर तर काढला नाही ना. मला नाही आवडत तो, तर का राहते मी त्याच्याजवळ? प्रश्न आणि फक्त प्रश्न होते तिच्या समोर. डोकं गच्च आवळून घेत ती तिथेच खाली बसली. गुडघ्यात डोकं घालून रडत होती. कशाचं वाईट वाटलं माहीत नव्हतं, पण अजूनही कानात त्याचं ते आय हेट यू घुमत होतं. हीच लायकी आहे तुझी? मुठीत बांधून ठेवायचं होतं ना त्याला, पण तो वाळूसारखा हातातून सुटून गेला आणि तू काहीच करू शकली नाही. जास्त दिवस या घरात तू टिकणार नाही, हे खरं आहे. आत्तापासून आपलं सामान बांधायला सुरुवात कर. खूप स्वप्न बांधून आली होती ना, त्या स्वप्नांना मी माझ्या हाताने काडी लावणार. निघायचं आता इथून. काकीने चोरून का होईना त्यांचं बोलणं ऐकलं होतं. संधीचा फायदा घेऊन त्यांनी बरोबर तिला सुनावलं होतं, पण आता यावेळी त्यांना काही उत्तर द्यायची गरज वाटली नाही, कारण तिचं लक्ष नव्हतं नक्की काय आणि किती बोलली ती. डोळ्यासमोरून फक्त रुहान होता. त्याचे ते किंचित भरलेले डोळे आताही दिसत होते. रडतच तिथून उठून आपल्या रूममध्ये गेली. काकी विजयी हसत होती. शिवानी आपल्या रूममध्ये आली तर नजर त्यालाच शोधत होती, पण तो होता कुठे? गाडीचा आवाज आला तशी ती गॅलरीमध्ये पळाली. आता फक्त त्याला पाहायचं होतं, बोलायचं होतं त्याच्याशी, पण त्याची गाडी तर नुकतीच गेट बाहेर जाताना दिसली. रागात होता म्हणून की काय, आज स्पीड पण जास्त वाटली. घाबरली अजूनच. त्याला काही झालं तर, हा विचार येताच गरगरायला लागलं. खाली पडणार की. भाभी! रुचिता पळत येऊन तिला सावरते. भाभी, डोंट वरी. भाई रागात असेल तर असाच करतो. येईल तो थोड्या वेळात. स्वतःपेक्षा त्याला घराण्याची इज्जत जास्त प्यारी आहे. सो डोंट वरी. आज तुमचं रिसेप्शन आहे तर तो लवकर परत येईल. वेदिका, जी आपल्या भाईला खूप चांगलं ओळखत होती, तिने लगेच शिवानीला बोलून दिलासा दिला. काहीच बोलली नाही ती. मनातून यावेळी आपण खरंच चुकलो असं वाटलं. नात्याची सुरुवात करायची होती. मानलं होतं आता हेच नशीब आहे. मग त्याच नात्यावर तिने थोडाही विश्वास का नाही दाखवला? त्याला समजून घेण्याचा प्रयत्न का नाही केला असं वाटलं. रडत होती, पण मनातला बोलू शकली नाही. बहुतेक आता फक्त त्याच्याशी बोलायचं होतं. रुहान सुसाट निघाला होता. नेहमी राग आला की तो आपल्या फ्लॅटवर येत होता. रागात कोणाला अजून दुखापत करू नये म्हणून आधीच तो दूर होत होता. आताही तो तिकडेच निघाला होता. अमित, फ्लॅटवर ये. असेल तसा, असेल तिथून लगेच निघ. त्याचा मित्र
जसा शिवा तसा अमित, अगदी जीवाभावाचे, विश्वासू. मनातलं वादळ शांत करायचं असेल तर मन मोकळं करावं लागणार होतं आणि त्यासाठी त्याला अमित हवा होता. अमितला काही न बोलू देता फोन कट झाला होता. हे नेहमीचं होतं म्हणायला. बेबी, इट्स इमर्जन्सी, माय दादी इज नो मोर. अमितने आपल्या नुकत्याच पटवलेल्या गर्लफ्रेंडला सांगितलं आणि तिथून पळाला. नुकताच किस पर्यंत येऊन पोहोचला होता. ओठ टेकवत होताच की हा मध्ये टपकला होता. अमित पेशाने डॉक्टर होता, पण एक नंबरचा मस्तीखोर. मुलगी दिसली नाही की मागे मागे फिरायला सुरू. यार, तू लग्न करून तुझी लाईफ सेट केली. इथे एक मुलगी मला भाव देत नाही आणि कोणी दिला तर तो माझी सेटिंग होऊ देत नाही. काय प्रॉब्लेम आहे यार तुझा? तुझ्यामुळे माझ्या नसलेल्या आजीला मी किती वेळा मारलं असेल देव जाणे. बोल, आता कोणतं वादळ आलं होतं तुझ्या आयुष्यात? समोर निवांत व्हिस्कीचे घोट रिचवत बसलेल्या रुहानला पाहून अमित चिडून बोलतो. नेहमी असंच होत होतं. अमित रुहानसाठी कधीही पळत येत होता. मग कधी कधी त्याच्या गर्लफ्रेंड सोबत अगदी इंटिमेट सीन सुरू असायचा आणि याचा फोन येत होता. मग अशा प्रसंगी काढता पाय घेणं इज्जतीला शोभणार नव्हतं. उगाच आपल्या कॅपॅसिटीवर डाऊट घेतला तर. म्हणून मग आजी मरत होती. खरं तर त्याची आजी मरून 12 वर्ष झाली होती, पण हे कारण तो गेली 7 वर्ष देत होता. शी इज हर्टिंग मी. इथे इथे त्रास झाला. असं कसं बोलली यार ती मला? इतका नीच वाटलो का तिला की प्रत्येक मुलीसोबत सेक्स करत सुटेल? काहीतरी चॉईस, काहीतरी इमेज आहे की नाही माझी? तिने तर मला रेपिस्ट बनवून टाकला. आय हेट शी, बट आय लाईक हर नोज. आता बऱ्यापैकी रुहानला चढली होती. तो काय बोलतो ते कळत नव्हतं, पण मित्र म्हणून त्याच्या दुःखात सहभागी झाला तो अमित. रुहान बोलत होता आणि तो ड्रिंक करत त्याच्या हो मध्ये हो मिळवत होता. शेवटी आता शिवानीशी कट्टी हाच निष्कर्ष निघाला. काही झालं तरी बोलणं नाही, पाहणं नाही, ऐकणं तर नाहीच नाही हेच ठरलं. किती बोलते यार ती. असं वाटतं पूर्ण फेविकॉल लावून तोंड बंद करावं. पण पण नाही ना करता येत. कारण तिचे ते गुलाबी मऊ सेक्सी ओठ मला खूप आवडतात. पण तुला सांगू, ती मला अजिबात आवडत नाही. पण तिचं ते नाक, हाय, जेव्हा ती नाक मुरडत असते तेव्हा ते खूप क्यूट वाटतं. पण ती अजिबात आवडत नाही. आणि ते टपोरे डोळे, ते किती सुंदर दिसतात. काजळाची रेघ ओढली की त्याचं सौंदर्य अजून खुलून दिसतं. मला तिचे डोळे खूप आवडतात. पण पण ती अजिबात आवडत नाही. शेवटी इतक्या वेळी पाठ झालेलं वाक्य अमित बोलून मोकळा झाला. रुहान अशीच बडबड करत शेवटी तिथेच आडवा झाला. मनाला लागलं होतं म्हणून आज भावूक झाला होता. हे अमित, वेकअप. अमित, उठ यार, मी जातोय. माझ्या नको असलेल्या लग्नाची पार्टी आहे. जावं लागेल बाबा. हातात वॉच घालून तयारी करत रुहान बोलतो. आर यू ओके? अमितने त्याला प्रश्न केला. उत्तरादाखल फक्त त्याने हलकं हसून केलं. असाच होता तो. मुळात तो कसा आहे हे फक्त त्याच्या मित्रांना माहीत होतं. जगासाठी अगदी शार्प माइंडेड बिझनेसमॅन होता. घरात बिघडलेला मुलगा, मुलींसाठी पैसे कमावण्याचं साधन होता आणि शिवानीसाठी स्त्री लंपट होता. पण खरा कसा आहे हे फक्त शिवा आणि अमित ओळखत होते. ब्रो, अमितने आवाज दिला. आवाजातील काळजी कळत होती. रिलॅक्स, मी आहे तसाच आहे. अपना स्टाईल चेंज नाही होगा. चला, नावाची बायको वाट पाहत असेल. रुहान हलकं हसत बोलतो. कितीही नाही बोलला तर तिचा रडवेला चेहरा आताही नजरेसमोर येत होता. बोलायचं नसलं तरी तिला पाहायची इच्छा झाली होती. डू यू लव्ह हर? अमितने शेवटी प्रश्न विचारला. डोंट नो. ज्याचं उत्तर त्यालाच माहीत नव्हतं ते उत्तर कसा देणार होता. शेवटी नजर चोरून तो निघून गेला. अमित फक्त गालात हसला. बहुतेक जे आपल्या मित्राला कळत नव्हतं ते त्याला कळलं होतं. रुहानचा राग शिवानी घालवू शकेल का? रुहान आणि शिवानीला कळेल का आपल्या मनातल्या भावना? यावेळी रुहान माफ करेल का शिवानीला? जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका. कथा आवडत असेल तर मंडळी कॉमेंट्स तर आलीच पाहिजे. भेटू लवकरच पुढील भागात. धन्यवाद.